आज आपण आषाढ स्पेशल गुळाच्या गोड पुऱ्या बनवूया। या पुऱ्या इतक्या झटपट होतात आणि घरच्या साहित्यात होतात। ह्या चवीला खूप छान लागतात। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। 2 तास गूळ पाण्यात भिजवून गुळाचं पाणी तयार करून घेतलं आहे। 2 वाट्या गव्हाचं पीठ चाळून त्याच्यात 2 चमचे रवा, 2 चमचे डाळीचं पीठ, थोडीशी वेलची पावडर आणि जायफळ किसून घातलं आहे। आता याच्यात चिमूटभर मीठ घालून सगळे जिन्नस एकत्र करून घेतले आहे। आता याच्यात गुळाचं पाणी गाळून ओतायचं आहे। गुळाचं पाणी जसं लागेल तसं घालून याचं पीठ मळून घ्यायचं आहे। पुऱ्यांचं पीठ पातळ मळायचं नाही आहे, घट्टच ठेवायचं आहे। आता एक गोळा करून आपण पुऱ्यांसाठी एक मोठी पोळी लाटून घेऊया। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्या लाटल्या तरी चालेल, पण अशा पद्धतीने लाटल्यास एकसारख्या पुऱ्या होतात। आता एक मोठी पोळी लाटून झाली आहे। ग्लासाच्या साहाय्याने मी एकसारख्या पुऱ्या करून घेत आहे। ह्या पद्धतीने केल्यावर पुऱ्या एकसारख्या होतात, म्हणून मी ह्या पद्धतीने केल्या आहे। पुरी फार जाड किंवा फार पातळ नाही ठेवायची। सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या आहे। आता तेल मध्यम आकारावर तापून घेतलं आहे। खूप कडक पण नाही तापलं, खूप थंड पण नाही। अशा पद्धतीने लालसर पुऱ्या तळून घ्यायच्या आहे। बारीक गॅसवर पुऱ्या तळायच्या आहे। पुऱ्या फार छान फुगल्या आहे। आपल्या पुऱ्या तयार आहे।